सर्वांना नमस्कार. कोळी कडी या स्टोरीचे 21 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुबेरने त्याच्या वडिलांकडे शेतीची वाटणी मागितली आणि त्याचे वडील म्हणाले की तुला आत्ताच शेती देऊ शकत नाही, कारण लहान भावाचं लग्न अजून झालेलं नाही आणि वाटणी ही नेहमी भावाभावांमध्ये होत असते, आई वडील आणि मुलामध्ये नाही. मग कुसुम आणि कुबेर शांतच बसले. आता तिच्या दिराचं लग्न होईपर्यंत त्यांना काहीही हालचाल करता येणार नव्हती. तिचा सासरा खूपच कावेबाज होता. सहजासहजी असा तो कुबेरला काही मिळू देणार नव्हता. उलट त्याच्याकडूनच घेता येईल तेवढा फायदा तो करून घेत होता. कुसुम मात्र घरातच बसून बाळ सांभाळत होती. तिला सुद्धा शेतात काम करू वाटायचं, घरात बसू वाटत नव्हतं. पण कुबेरनं तिला निक्षून सांगितलं होतं, घरातून बाहेर यायचं नाही. त्यामुळे घाबरून कुसुम कुठेच हलत नव्हती. तिला लसूण, कांदा, मिरची सगळं विकत घ्यावं लागायचं आणि ते खूप महाग असायचं. सासू मात्र तिच्या शेतात ते सगळं पेरायची, पण कुसुमला एक मुठभर सुद्धा देत नव्हती. मग कुसुमला वाटायचं जमीन असती तर बरं झालं असतं. निदान या सगळ्या वस्तू घरच्या घरी करता आल्या असत्या आणि पैसा वाचवता आला असता. पण ती थोडे दिवस आता शांतच बसली. बाळ लहान होतं ना म्हणून. आणि हे तिनं तिच्या आईला सुद्धा सांगितलं आणि म्हणाली, तू बोलतेस का आमच्या वतीने, चल आणि शेती माग. तिची आई म्हणाली, तुला मी सांगितलं ना, मी तुमच्यामध्ये बोलणार नाही. तुम्ही पाहुणे आहात, तुमच्यामध्ये बोलण्याचा मला अधिकार नाही. मग आता बसून दिवसभर बाळ घरात ठेवून TV पाहायची. कधी बाळाला पाळण्यात टाकून TVची गाणी लावायची आणि तिची कामं करायची. TVचा आवाज ऐकला की संध्याकाळी तिचे सासू सासरा दीर TV बघायला येऊन तिच्या घरात ठाण मांडून बसायचे. ते जायचं नाव घेत नसायचे. बाळाला झोप लागलेली असायची, पण TVच्या आवाजामुळे त्याची झोप मोड व्हायची. आता तिला त्यांचा खूप राग यायचा, पण करणार काय, तिचा नाईलाज होता. कुसुमपेक्षा त्या TVचा फायदा हेच लोक जास्त घेत होते. मग आज असेच ते TV बघायला आले होते. कुसुमला खूप झोप लागली होती. आजारी असल्यामुळे बाळही किरकिर करत होतं आणि हे मात्र त्याला काय झाले हे न विचारताच TVची मजा घेत होते आणि हसत चेकळत होते. ती म्हणाली, मामा बास करा TV, जाऊन झोपा, बाळाला झोपायचं आहे आणि मलाही झोप लागली आहे. मग तिचा सासरा म्हणाला, दिवसभर दोघं मायलेकरं चांगल्या झोपा काढता की, आणि आम्ही शेतात जातो, आम्ही किती काम करतो, पण आम्हाला नाही झोप येत. आणि तुम्ही इतक्या झोपा काढूनही झोप येते का? आणि उद्याही झोपणारच, सकाळच्या 10 वाजले नाही तोपर्यंत उठून अंथरून टाकतेस दिवसाचंच. मग आता थोडं जागलं म्हणून काय होतंय का, आम्हाला घरातून हाकलून देण्यासाठी असं म्हणतेस? ती म्हणाली, अहो दिसतंय ना तुम्हाला, बाळ रडतंय, मग समजत नाही का? तो म्हणाला, आम्हाला दिसतंय ग बाळ रडतंय ते, पण कशानं रडतंय काय माहीत, तूच मुद्दाम चिमटा घेऊन रडवत असशील. कुसुम आता चिडली आणि म्हणाली, तुम्हाला मी इतकी खालच्या पातळीची वाटली का? माझ्याच बाळाला मी चिमटा काढते का? तिची सासू मुद्दाम मध्यस्थी करत तिच्या सासऱ्याला म्हणाली, अहो तुम्ही काय पण कसे बोलता हो, ती कशाला चिमटे घेईल तिच्या लेकराला, तुम्ही शांत बसा. कुसुम खरंच बरं नाही वाटत त्याला, मग बाहेर घेऊन जा आणि शांत कर. मग कुसुमच बाहेर घेऊन गेली. पण हे मात्र हरले नाहीत जागचे. तिला तर अजिबात बोलण्याची इच्छा नसायची, पण ते पुन्हा काही ना काही निमित्त काढून घरात येऊनच बसायचे. तसे ते आधी येत नव्हते, पण जसा TV आणून ठेवला होता तसं त्यांना मनोरंजनाचं साधन मिळालं होतं. तिचा सासरा तर फारच मूर्ख होता. आम्ही दिवसभर कंटाळून येतो, मग आम्हाला थोडा TV बघायला नको का, तूच एकटी बघशील का, असं सरळ सरळ म्हणायचा. कुसुम म्हणायची, मग तुम्ही तुमच्या घरात TV घ्या ना. आणि तो हक्क दाखवत म्हणाला, माझ्याच मुलानं TV आणला आहे, तुझ्या माहेरच्याने दिला नाही, मग मी बघणारच. कुसुमला त्यांची तोंडही बघू वाटत नव्हती, पण ते पुन्हा लाचारपणे तिला बोलायला यायचे, कारण त्यांची मनोरंजनाची बरीचशी गरज आता कुसुम भागवत होती ना, म्हणून तेही अगदी फुकटात. आणि शेवटी दूरदर्शनवरचा 12 वाजताचा पिक्चर संपला की सगळे झोपायला गेले आणि कुसुमने दरवाजा लावून घेतला. ते लोक घरात असताना ती झोपायची नाही,
कारण सगळं सामान तिथेच पडलेलं असायचं. कुसुमची नजर चुकवून सासू लगेच डल्ला मारायला बघायची. कुसुमच्या वस्तू लपवून ठेवायची आणि स्वतःच्या मुलीला देऊन टाकायची. म्हणजे कुसुमला दिसण्याचा प्रश्नच येत नसायचा. एकदा असंच केलं होतं सासूनं. कुबेरनं आणलेल्या कुसुमच्या केसाच्या क्लिप तिने चोरल्या होत्या. तिची सासू इतकी हलकट होती की कोणतीही गोष्ट चोरायला तिला लाज वाटत नव्हती. अगदी छोट्याच्या रस्सीपासून ते मोठ्या वस्तूपर्यंत उचलण्याची तिची सवय होती. कुसुमच्या सगळ्या वस्तू खूप छान असायच्या, तिनं कधीही न बघितलेल्या. कुसुमनं मग ती आता खूप शोधली क्लिप. खूप सुंदर होती ती, खड्याखड्यांची, पण ती सापडलीच नाही. तिला वाटलं गेली आता ती कुठेतरी, म्हणून तीही विसरून गेली. पण नंतर तिची नणंद जेव्हा माहेरपणाला घरी आली तेव्हा तिच्या केसाला ती सेम टू सेम क्लिप पाहून तो सगळा प्रकार कुसुमच्या लक्षात आला आणि ती तिच्या नंदेला म्हणाली, काय हो ताई, तुम्ही हा क्लिप कुठून घेतला? खूपच छान आहे. आणि ती म्हणाली, माझ्या नवऱ्यानं आणला आहे पुण्यावरून. कुसुमला आता तिच्या खोटेपणाचा राग आला. मुंबईतून आणलेली ती क्लिप पुण्यातून आणली आहे असं ती सांगत होती. तिची नणंदसुद्धा सेम सासूसारखीच होती. खान तशी माती, दुसरं काय. पण कुसुम आता तिला काहीच नाही बोलली. ती माहेरवाशीण होती, पाहुणी होती. तिला काहीच न बोलता कुसुम तिच्या वस्तूंची काळजी घ्यायची. आणि तिने आता ठरवलं की सासू सासऱ्यांना यापुढे घरात येऊ द्यायचं नाही. मग आता एके दिवशी कुसुमने जेवण उरकलं आणि लवकरच झोपली. म्हणजे तसं नाटक केलं आणि कोणी याच्या आत दरवाजा लावून झोपली. सासू सासऱ्यांनी जेवण केलं आणि टी व्ही पाहण्यासाठी आले. आणि आजही खूप वेळ टी व्ही पाहायचा असं त्यांनी ठरवलं होतं. पण कुसुमनं आतून दरवाजा लावून घेतला होता. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी खूप वेळ दरवाजा ठोठावला, पण कुसुमने मुद्दाम झोपेचं सोंग घेतलं. तिने दरवाजा उघडला नाही आणि सासू सासऱ्यांना राग आला. मुद्दाम तिनं हे सगळं केलं आहे असं त्यांना वाटलं. आणि आता सकाळी सकाळी सासऱ्याने बोंबा ठोकायला सुरुवात केली. तो कुसुमला म्हणाला, तू रात्री दरवाजा लावून का बसली होतीस? कोण होतं तुझ्यासोबत आतमध्ये? आम्हाला कुबेरनं तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे म्हणून आम्ही तुझ्याकडे येत होतो, पण तू आमच्या देखत दरवाजा लावून बसतेस. तुला आमची अडचण होते ना? सासू म्हणाली, अहो लावणारच ती दरवाजा, कारण तिची चोरी पकडली गेली असती ना. ती दार लावून बसली होती. ती नक्की एकटी आत होती की दुसरं कोणीतरी होतं तिच्यासोबत, काय माहीत. तो नाही का परवा सायकलवरून आलेला एक मुलगा आपल्या मुलासोबत आला होता घरी, तो तिचा नातेवाईक होता असं म्हणाली होती ना ती. तोच आला असेल तिला भेटायला. कुसुम म्हणाली, आत्या, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय, तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? सासू म्हणाली, मग तू रात्री दरवाजा उघडला नाहीस याचा अर्थ तू एकटी नव्हतीस घरामध्ये. तुझी चोरी आमच्या देखत रंगेहात पकडली जाईल म्हणून दार लावलंस ना. आणि आम्ही कुबेरला सगळं सांगू म्हणून तू दरवाजा उघडला नाहीस. बोल, कोणासोबत आत झोपली होतीस तू? कुसुम म्हणाली, मी आणि बाळ होतो फक्त. सासरा म्हणाला, खोटं बोलू नकोस. तू एकदाही दरवाजा का उघडला नाहीस? तू आणि बाळ होता तर दरवाजा उघडायला का हरकत होती? कारण तुला लाज वाटत होती ना आमच्या देखत दरवाजा उघडायची. तुझा जो कोणी यार आहे तो दिसला असता ना आम्हाला, आणि आम्हाला कुबेरला सांगितलं असतं म्हणून घाबरली ना. कुसुमला आता काय बोलावं तेच कळेना. हे कसले विचित्र आरोप करत होते ते तिच्यावर. आणि तिला वाटलं, खरंच नवरा नसताना एकटे स्त्रीने समाजात राहणं खूप अवघड आहे. तिच्या प्रत्येक कृतीचा वेगळाच अर्थ घेतला जायचा. तरी कुसुम कोणाकडे बघतही नव्हती, कोणत्या पुरुषासोबत जास्त बोलत नव्हती, कोणासोबत हसतसुद्धा नव्हती. पण आता तिनं स्वतःच्याच घराचा दरवाजा नेहमीपेक्षा लवकर बंद करून घेतला, ही सुद्धा तिची चूक झाली का? काय म्हणावं आता तिच्या सासू सासऱ्यांना, हे तिला काही समजत नव्हतं. एक नंबरचे नालायक आणि धूर्त होते दोघेही. कुसुम म्हणाली, हे बघा, तुम्ही काहीही बडबडू नका. आम्ही झोपलो होतो. सासू म्हणाली, तेच म्हणतोय, आम्ही म्हणजे कोण? आणि इतकी कशी ढाराढूर झोपली होतीस ग? दिवसभर कामावरून कंटाळून आल्यासारखी? ते काय नाही, येऊ दे कुबेरला, सगळं सांगतो आम्ही त्याला. माझा मुलगा बाहेर जाऊन काबाड कष्ट करतो, पैसा कमवून आणतो, आणि तू त्याच्या जीवावर ऐश करतेस. आणि ते करून वर त्याला फसवतेस का? परपुरुषासोबत दार लावून बसतेस, मजा करतेस. कुसुमला आता खूप राग आला आणि म्हणाली, बास करा, काहीही बोलू नका, तुम्ही तोंडाला येईल ते. सासरा म्हणाला, कुबेर मुंबईला जाताना आम्हाला सांगून गेला आहे
तू आणि तुझ्या बाळावर लक्ष ठेवायला, म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवायला आम्ही येत असतो. आता त्यांना खरं तर टी व्ही बघायची होती हे ते उघड उघड कुठं सांगत होते. आणि पुन्हा तिनं असा दरवाजा बंद करू नये म्हणून हा सगळा कांगावा चालला होता त्यांचा. मग त्या दिवशीपासून तिनंही दरवाजा लावला नाही. आणि जरी लावला तरी त्यांनी हाक मारली की लगेच उठून उघडायची, नाहीतर ते उगेच अफवा पसरवत राहायचे. ती वस्ती आधीच खूप बाद होती चारित्र्याच्या बाबतीत. कोणालाच चारित्र्य संपन्न राहू द्यायचं नाही, सगळ्यांना त्या चिखलात ओढूनच घ्यायचं अशी प्रथा होती तिथली. पण कुसुमला उगीचच तिच्या चारित्र्यावर उडालेले शिंतोडे आवडत नव्हते. आणि आता हळूहळू कुसुम वेगळी राहिल्यापासून तिचा तो नालायक चुलत दीर, ज्याची नजर कुसुमवर होती, तो सुद्धा तिच्या सासू सासऱ्याच्यात येऊन बसायचा. कुसुम त्याच्याकडे बघायची सुद्धा नाही, पण तो मात्र तिच्या सासूच्या दारातून तिच्या अंगणाकडे बघायचा. आता ती काहीच म्हणू शकत नव्हती की तू इथे का येतोस, कारण तो त्याच्या चुलतीकडे यायचा. मग कुसुमच त्याच्या नजरेसमोर न थांबता घरात बसायची. आणि एक दिवस अंगणात खेळत असलेल्या बाळाकडे बघून तो म्हणाला, काकू, हा मुलगा कोणासारखा दिसतो? कुबेरसारखा अजिबात दिसत नाही आणि कुसुमसारखा सुद्धा दिसत नाही. आता कुसुमने तिच्या घरातूनच कान टवकारले की तो काय बोलतोय हे बघण्यासाठी. तिची सासू म्हणाली, म्हणजे तुला म्हणायचंय काय? तो म्हणाला, अगं बघ ना, ती सतत माहेरी पळायची आणि तिकडेच गुरदर राहिली ना तिच्या माहेरी, आणि बाळ होईपर्यंत इकडे आलीसुद्धा नाही. मला तर वेगळीच शंका येते की नक्कीच आपल्या कुबेरला फसवलंय बघ. या मुलासारखा दिसणारा तिच्या माहेरचा एक माणूस आहे. आणि हे ऐकून कुसुमच्या पायाखालची जमीनच सरकली. ती आली आणि त्याला म्हणाली, लाज वाटते का असं काहीतरी बोलायला? आत्ताच्या आता इथून चालते व्हा. तसं तो म्हणाला, मी तुझ्या दारात आहे का? मी माझ्या चुलतीच्या दारात येऊन बसलोय. काकू, तुला चालेल ना मी तुझ्याकडे आलेलो? आणि तिची सासू म्हणाली, कुसुम, तुला एक माणसं जोडण्याची सवय नाही. माणूस घाण्यासारखी दरवाजे लावून बसतेस आम्हाला दारात उभा करून. पण आमचं तसं नाही. तो आमच्याकडे येतोय आणि येत राहील, समजलं? तू तुझ्या घरापुरतं बघ. मग आता त्या दिवसानंतर कुसुम लवकर दरवाजा लावून झोपायची बंद झाली, कारण तिला भीती वाटत होती की हे सगळं जर मीठ मसाला लावून कुबेरच्या कानावर गेलं तर तो खूप चिडणार होता. आधीच तो स्वतःचा विचार कमी करायचा आणि आता तिला ज्याची भीती होती तेच झालं. ही गोष्ट मुंबईमध्ये कुबेरच्या कानावर गेलीच. त्याचा मित्र आणि भावकीतलाच एक माणूस त्याच्यासोबत काम करत होता आणि तो म्हणाला, कुबेर, मी घरला जाऊन आलो, पण माझ्या कानावर असं आलं आहे की, आणि त्यानं सगळं सांगितलं. आणि नक्की भानगड काय आहे? माझी बायको सांगत होती की तुझी बायको दरवाजा लावून बसते, तिला कोणीतरी भेटायला येतं म्हणे. आणि कुबेरनं कुसुमला फोन केला आणि म्हणाला, हे काय चाललंय तुझं? कुसुम म्हणाले, अहो मामा आणि आत्या रात्रीच्या 12पर्यंत टी व्ही बघत बसतात. मला झोप आलेली असते, पण ते लवकर बाहेर जातच नाहीत, म्हणून मग मी एक दिवशी लवकर दरवाजा लावून बसले. त्यांनी खूप वाजवलं आणि मी उघडला नाही, तर इतकं सगळं रामायण केलंय त्यांनी. ते खूप मोठ्या आवाजात टी व्ही बघतात, बाळाला सुद्धा झोपता येत नाही. मग मी काय करू? कुसुम आता रडकुंडीला येऊन बोलत होती. कुबेरला आता समजलं की खरं काय आहे. त्याला त्याच्या आईवडिलांचा चांगलाच अनुभव होता आणि कुसुमची झोप किती सॉलिड आहे हेही त्याला माहीत होतं. ती एकदा झोपली की उठतच नसायची, अगदी भूकंप झाला तरी. मग तो म्हणाला, हे बघ, तू एकटी राहतेस त्यामुळे सांभाळून राहा, आणि त्यांची बाजू घेतोय म्हणून तुला पुन्हा राग येईल, पण तुझ्यावर संशय येईल असं काहीच करू नकोस. त्यांनी टी व्ही पाहिला म्हणून काही बिघडत नाही, शेवटी त्यांचाच आधार आहे तुला, मी नसताना. मग आता ती तरी काय करणार होती? तिने यापुढे दरवाजा लावायचा बंद केला. आणि आता सासू सासरे दिवसभर कंटाळून संध्याकाळी जेवण करून तिच्या घरात ठाण मांडून बसायचे. टी व्ही बघायला रामायण महाभारत बघत बसायचे. कुसुमला सारखं पाणी आण, तंबाखूची पिशवी आण अशी त्यांची सेवा करायला लावायचे. तिथेच लोळायचे आणि कुसुमला झोप आली की तीसुद्धा तिथेच पडायची. मग आजही तिचे सासू सासरे टी व्ही बघत होते आणि तो नालायक दीर त्यांना भेटण्यासाठी आला. सासरा त्याला म्हणाला, ये इथे येऊन बस आणि बोल, तुझं काय काम आहे? आणि तो सुद्धा लगेच येऊन बसला. तिच्या सासऱ्याच्या परवानगीनं कुसुमला काहीच बोलता आलं नाही आणि ती तिथेच एका कोपऱ्यात झोपली.
कारण बसून बसून ती कंटाळायची रोजच. रात्रीचे 12 वाजून गेले होते तरी TV सुरू होता. झोपताना ती म्हणाली होती, आत्या आणि मामा जाताना तुम्ही दरवाजा लावून जा, TV बंद करून. ते म्हणाले, तू झोप निवांत, आम्ही करतो बंद TV आणि दरवाजासुद्धा लावतो. जशी कुसुम झोपली तसा झोपेतच तिचा पदर छातीवरून बाजूला सरकला. तिने झोपेतच भिंतीकडे तोंड करून बाळाला दूध पाजलं आणि झोपेच्या भरात तिने तशीच कूस बदलली, दरवाजाकडे तोंड केलं आणि छातीवरून तिचा बाजूला गेलेला पदर आणि तिचं बाळ दूध पिलेलं एक स्तन तसंच उघडं दिसत होतं. आणि तिच्या दिराची तिच्याकडे नजर गेली. वखवकलेल्या डोळ्याने तो तिच्याकडे पाहू लागला. सासू सासरे सुद्धा TV बघत बघत पेंगत होते आणि तिचा दीर मात्र डोळे फाडून कुसुमकडे बघत होता. आणि अचानक तो उठला आणि तिच्या शेजारी जाऊन बसला आणि कुसुम मात्र गाढ झोपेत होती आणि त्यानं त्याचा हात उचलला.